बऱ्याच लोकांनी मला यूट्यूबच्या माध्यमातून प्रश्न विचारले की महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्ही भरपूर पैसे कमवतो आणि तो मिळवलेला पैसा हा टिकण्यासाठी, आमच्या घरात पैसा वाढवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या घरातला पैसा वाढण्यासाठी, आमच्या घरात धनसंपत्ती ऐश्वर्य लाभण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, हे आम्हाला थोडक्यात सांगा. ते सांगण्यासाठीच मित्रांनो मी आजचा व्हिडिओ बनवला आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, यावर्षी नवरात्रीचा महान पर्वकाळ चालू आहे. या नवरात्रीच्या पर्वकाळामध्ये तुम्हाला मी 4 उपाय सांगणार आहे. हे 4 उपाय जर आपण केले तर या 4 उपायाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये पैसा आणि धनसंपत्ती वाढायला सुरुवात होईल. हे 4 उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच पाळा. या 4 उपायानं तुमच्या घरात संपत्ती वाढेल. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी. तर मित्रांनो, ते 4 उपाय आता आपण बघूया. 4 गोष्टी मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगणार आहे. या 4 गोष्टीचं जर तुम्ही आचरण केलं, हे 4 तोडगे आणि हे 4 उपाय जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुकरण केलं तर नक्कीच तुमच्या जीवनातला आणि तुमच्या घरातला पैसा वाढण्यासाठी मदत होईल. ते 4 उपाय कोणते मी तुम्हाला आता सांगणारच आहे. तत्पूर्वी जर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या जीवनातल्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं देण्यासाठी मी समर्थपणे तुमच्यासोबत उभा आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फक्त 4 गोष्टी करायच्यात. या 4 गोष्टी केल्यानं आपल्या घरातला पैसा वाढेल. मग त्या 4 गोष्टी कोणत्या, सर्वप्रथम जाणून घेऊया. आपल्या घरात जे देवघर असतं त्या देवघरामध्ये प्रामुख्यानं पहिली गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट, धनाची देवता कोण आहे? धनाची देवता आहे माता लक्ष्मी आणि कुबेर. तर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिष्ठापना आपल्याला करायची. त्यांची पूजा आपल्या देवघरात रोज करायची. शक्य जर झालं तर आपल्या सवतीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे आपण माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती बनवू शकता, कुबेरांची चांदीची मूर्ती बनवू शकता किंवा फोटोसुद्धा लावू शकता आणि त्यांची पूजा अर्चा आपल्या जीवनात रोज व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्या देवघरात माता लक्ष्मीचं वास्तव्य असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये श्रीचं मेरुयंत्र असलं पाहिजे. श्री मेरुयंत्र असलं पाहिजे. आता मेरुयंत्र काय भानगडे? मेरुयंत्र तुम्हाला कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये, किंवा तुळजापूर असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा सप्तशृंगी असेल किंवा तुळजापूर असेल, कुठेही जा, देवीच्या मंदिरापाशी यात्रेमध्ये आपल्याला मेरुयंत्र कुठेही भेटतं. हे मेरुयंत्र आपल्या देवघराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवायचं, उंच वाट्यावर ठेवायचं. याचा फायदा एक होतो मित्रांनो की मेरुयंत्राची जर आपण रोज पूजा करायला लागलो तर आपल्या घरामध्ये पैशाला वेगवेगळ्या वाटा निर्माण होतात आणि वेगवेगळ्या वाटांना आपल्या घरामध्ये पैसा येतो किंवा आलेला पैसा टिकतो. त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला करायची की आपल्या घरामध्ये मेरुयंत्राची स्थापना करायची. आता ते मेरुयंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर कृपया आपण मला फोन करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेरांचं प्रतिष्ठापना मूर्तीची असली पाहिजे, त्याची आपण रोज पूजा केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की मेरुयंत्र आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. या मेरुयंत्रानं काय होतं की आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढल्या जाते. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट, जर आपण व्यावसायिक असाल, आपण जर नोकरी करत असाल किंवा आपला एखादा उद्योग असेल किंवा एखादा बिझनेस धंदा असेल तर त्या धंद्याच्या ठिकाणी आपण बसलेला असतो. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी काही किन्नर लोक आपल्याला पैसे मागण्यासाठी येतात. जास्त करून शहराच्या ठिकाणी किन्नर लोक पैसे मागण्यासाठी येतात. त्या किन्नर लोकांना आपण रोज 10 रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा किंवा 100-200 रुपये आपल्या कुवतीप्रमाणे आपण त्यांना पैसे देत असतो. यावेळेस काय करायचं, किन्नर जर आपल्या दुकानात आले, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर आले किंवा आपल्याला ते रस्त्यावर कुठंतरी भेटले आणि त्यांनी जर आपल्याला पैसे मागितले तर काय करा, तुम्ही तुमच्या खिशातले पैसे त्यांना द्याच, थोडे एक्स्ट्रा पैसे द्या. आणि पैसे देत असताना त्यांना तुम्ही पैसे द्या आणि त्यांच्याकडून काही चिल्लर मागून घ्या. यानं होईल काय, त्यांच्याकडली जी चिल्लर तुमच्याकडे येणार आहे तो पैसा पवित्र मानला जातो, तो पैसा भाग्योदयाचा असतो. म्हणून किन्नर लोकांकडून काही पैसे घ्या, काही सुट्टे चिल्लर पैसे त्यांच्या स्वखुशीनं घ्या आणि ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर पूजेसाठी ठेवा किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यानं होईल काय, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य अखंड राहील,
कारण किन्नर लोकांचे आशीर्वाद आणि किन्नर लोकांचे चांगली भावना ही आपल्या धनसंपत्ती वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असतं. तर आपल्याला ही तिसरी गोष्ट करायची आणि चौथी सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण ती पाळलीच पाहिजे. ज्यावेळेस आपण देवाच्या दर्शनाला जातो त्यावेळेस आपण आपल्या पायामध्ये चप्पल बूट न घालता दर्शनाला जायचं. आणि दर्शनाला गेल्यावरती आपण काय करायचं, त्या देवघरामध्ये किंवा देवाच्या ठिकाणी आपण जात असताना आपल्या घरातला आपण कापूर न्यायचा आणि रोज संध्याकाळी त्या देवाच्या समोर कापूर लावायचा. आणि कापूर लावल्यावरती कापुराची जी वात असते ती विजल्यावरती कापुराचा जो काळा कलर तयार झालेला असतो, त्याला आपण थोडक्यामध्ये काळा जो स्पेस चढलेला असतो, त्या कापुराचा जो थोडक्याची राख झालेली असते, त्या कापुराची जी राख असते ती राख आपण घरी घेऊन यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. तर ह्या उपायानं काय होणार मित्रांनो, आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो पैसा वाढायला सुरुवात होईल. थोडक्यामध्ये पैसा वाढतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की 10 पैशाचे 20 पैसे होतील, 20 पैशाचे 40 पैसे होतील, असं नाही. आपण जे पैसे कमवले ते पैसे व्यवस्थित राहतील, त्या पैशाला वेगवेगळ्या वाटा निर्माण होणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना माझी मनापासून विनंती आहे, ह्या 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा कष्ट आणि वेगळा त्रास करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत असतो. रामकृष्ण हरी.